हॅलो, नमस्ते. इयत्ता 10वी मामी क्लासमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे बाळांनो. आज आपण सराव संच 2.6 मधील 7वं गणित तुम्हाला समजलेलं नाही. मी लाईव्ह आल्यानंतर ते समजावून सांगते, पण आत्ता पण देते. कारण काय होतं, जर का व्हिडिओमध्ये 30 गणितं पुन्हा दिली तर यूट्यूब याच्यावरती पुन्हा तेच कंटेंट दिले तर स्ट्राईक आणू शकतं. म्हणून मी थोड्या अंतराने हे तुम्हाला देत आहे बाळांनो, समजून घ्या. आणि मी शिकवलेलं तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. कारण तुमचं एक सबस्क्रायबर तुम्हालाच अभ्यास करण्यासाठी व्हिडिओ कधी तुम्हाला मिळतो याची इंटिमेशन देतं, माहिती देतं. त्यामुळं याचा जास्तीत जास्त तुम्हालाच उपयोग होणार आहे. तुमचेच फीचे क्लासचे पैसे वाचून इथं अगदी 1 रुपया न भरता तुम्हाला सर्व गणितं समजणार आहेत. मग एक सबस्क्राईब करायला काय हरकत आहे बाळांनो? एक सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला पाठवलेले व्हिडिओची इंटिमेशन वेळेत मिळेल. चला तर मग 2.6 मधील अगदी 4 किंवा 5 मार्काला हे गणित विचारलं जातं आणि पाहिलं तर अतिशय सोपं आहे. कारण आपल्या भूमितीच्याच मेथडवर हे डिपेंड करतं. म्हणून गणित आणि भूमिती याच्यामध्ये जास्तीत जास्त सूत्रे, कारण सूत्रांचा एक व्हिडिओ मी बनवून तुम्हाला देईन की जी 10वीला पूर्ण धड्यामध्ये भूमितीच्या असू दे, गणिताच्या असू दे, जी उपयोगी पडणार आहेत ती सूत्र एकत्र गोळा करून ती तुम्हाला दिली जातील. चला तर मग बघा, 2.6 मधील अगदी लास्टचं गणित आहे 10वं. काय दिलेलं आहे? एक समांतर भुज चौकोन दिलेला आहे. एक समांतर भुज चौकोन दिलेला आहे. हा समांतर भुज चौकोन आहे. या समांतर भुज चौकोनाची इथं काय दिलेली आहे? इथं उंची, ही उंची दिलेली आहे. बघा, ए बी इथं दिलेले एक्स, हे याला समांतर आहे बाजू डी, आणि इथं सी. इथं 90 अंश आहे. x - 4 याचं माप आहे. याचं पूर्ण इथं m दिलेलं आहे. याचं पूर्ण माप 2x + 1 असं दिलेलं आहे. याचं x - 2 असं दिलेलं आहे. तर बाजूच्या समलंब चौकोन ABCD मध्ये काय सांगितलेलं आहे? बाजू AB समांतर चौकोन, इथून उत्तराला चालू करूया. चौकोन ABCD मध्ये काय काढायला सांगितलंय आपल्याला? तर याची DC ची लांबी काढायला सांगितलेली आहे, BC ची लांबी काढायला सांगितलेली आहे, AM ची लांबी काढायला सांगितलेली आहे, AB ची लांबी काढायला सांगितलेली आहे. त्याचे क्षेत्रफळ पण दिले. आता इथं लिहूया. AB मध्ये AB समांतर काय दिलेली आहे त्यांनी? AB समांतर CD दिली. एरिया ऑफ म्हणजे क्षेत्रफळ, एरिया म्हणजे क्षेत्रफळ. चौकोन समलंब चौक ABCD बरोबर त्यांनी किती दिलेला आहे? 33 चौसेमी, 33 चौसेमी इतकं दिलेलं आहे. तर आकृतीत दिलेल्या माहितीवरून चौकोनाच्या चारही बाजूंची लांबी खालील कृती करून, आता त्यांनी कृती दिलेली आहे. आपण कृती काय करणार आहोत? जर कृती म्हणजे आपल्याला ते गणित सोडवण्यासाठी उपयोगी पडणारच आहे बाळांनो. पण काय काय दिले बघा कृती त्यांनी. चौकोन ABCD हा समलंब चौकोन आहे, इथूनच चालू केलेला आहे. ABCD चे क्षेत्रफळ 33 चौसेमी दिलेला आहे. पुढे सांगितलेलं आहे एरिया ऑफ चौकोन ABCD बरोबर, तुम्हाला माहिती आहे ना, समांतर भुज चौकोनाचं क्षेत्रफळ कसं काढायचं? सूत्रपाठ आहे ना तुमचा, 1/2 गुणिले कंसात समांतर बाजूंच्या लांबींची बेरीज गुणिले उंची असं काढायचं असतं.
इयत्ता 9वी मध्ये शिकलेला आहात, 8वी मध्ये शिकलेला आहात. समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिले समांतर बाजूंच्या लांबींची बेरीज गुणिले उंची. हेच दिलेलं आहे त्यांनी. तर काय दिलेलं आहे? एरिया ऑफ चौकोन असं दिलेलं आहे. एरिया ऑफ चौकोन ABCD. एरिया याचा अर्थ क्षेत्रफळ 1/2 गुणिले, आता समांतर बाजूंची बेरीज. समांतर बाजूंची बेरीज कुठली आहे? इथे लिहू का मी फार तर? 1/2 गुणिले समांतर बाजूंची बेरीज. बाजूंची बेरीज, समांतर बाजूंची बेरीज गुणिले काय असते? उंची. हे त्यांनी दिलेलं नाही, हे मी घेतलेलं आहे. बघा आता याच्या पुढं एरिया ऑफ चौकोन. एरिया ऑफ चौकोन ABCD बरोबर 1/2. समांतर बाजू कोणकोणत्या आहेत इथं दिलेले आहे त्यांनी. इथं दिलेलं आहे ना ABCD मध्ये. याला समांतर म्हटलं जातं, हे पण माहिती आहे तुम्हाला. AB समांतर कोणती घेतलेली आहे? CD. म्हणजे या दोन्हींची बेरीज येणार. काय येणार कंसामध्ये? AB अधिक CD येणार का नाही? समांतर बाजूंची काय सांगितलेली आहे? बेरीज गुणिले उंची. उंची तर दाखवली की नाही? AM. मग बघा इथं दिलेलं आहे, किती दिले? 33 बरोबर 1/2 गुणिले AB ची किंमत किती दिलेली आहे इथं त्यांनी? X अधिक CD ची किंमत किती दिली आहे? 2x अधिक 1. 2x अधिक 1 गुणिले AM किती दिलेला आहे? x वजा 4. हे लिहायचं. मग आता 1/2 आहे ना, इकडं काय करायचं? इकडं भागाकारात, इकडं गुणाकारात आणूयात. 33 गुणिले काय करूया? 2/1. खाली मुंडी वर पाय, व्यस्तांक होतो बरोबर. इथं काय राहिलं? हे लिहून घेऊ आधी, लक्षात येणार नाही आधी तुमच्या. 2x अधिक 1 गुणिले x वजा 4. काय करायचं पुन्हा? 3 दुनी 6, 3 दुनी 6 बरोबर. हे 2x आणि 1x किती आला? 3x. 3x अधिक 1 आणि दुसऱ्या कंसामध्ये इथं गुणाकार नाही दिलं तर चालतं, x वजा 4. या दोन्ही कंसांचा काय करायचा? गुणाकार. हे 66 इथंच ठेवूया बरोबर. हे x घेऊया, या कंसाला गुणूया. 3x अधिक 1. पुन्हा काय घ्यायचं? हे वजा 4. कशाला गुणायचं? 3x अधिक 1 ला. हे 66 बरोबर. 3 न ह्याला गुणलं तर काय येणार? 3x वर्ग. x न 1 ला गुणलं तर x वजा n याला गुणल्यावर 3 चौक 12x. 4 न 1 ला गुणल्यावर 4 1 4 कसलं 4 वजा 4. आता काय करावं लागणार आहे आपल्याला? थोडंसं वरून इकडून इथं घेऊया फार तर. मग कसं येणार बघा? या दोन्हींची x समान आलेत. हे 66 इथंच ठेवूया. हे बरोबर 3x वर्ग. त्यानंतर 12तनं 1 गेला, कारण भिन्न चिन्ह आहेत. विरुद्ध चिन्ह असल्यावर काय होते? वजा बाकी. 12तनं 1 गेला किती? 11. मोठ्या संख्येत चिन्ह वजा. वजा 11x वजा 4. आता हे 66 फक्त इकडं आणूया. हे आहे असंच ठेवूया. म्हणजे कसं येणार? 3x वर्ग वजा 11x वजा 4. हे इकडं आल्यामुळं वजा झाले. वजा 66 बरोबर 0. म्हणजे कसं होणार? 3x वर्ग वजा 11x. या दोन्हींची बेरीज 6 आणि 4 10 शी 0, कारण समान चिन्हांची बेरीज होते. 6 आणि 1 7. किती आले? 70. पुन्हा आता काय करायचं? ह्या 70 न 3 ला गुणायचं. 70 गुणिले 3
किती आले? 7 त्रिक 21. 210चे असे अवयव पाडायचे की त्यांची वजाबाकी 11 आली पाहिजे. 21 10 21 10 21 मधून 10 गेले की किती उरतात? 11. इथलं चिन्ह मोठ्या संख्येला, याचं विरुद्ध चिन्ह लहान संख्येला. कधी असं देतो जर इथं वजाचं चिन्ह असेल, वजाबाकी होत असेल तर. मग कसं होणार हे इथलं सगळं पुसून घेऊ. हे तुम्हाला कळालं असेल आता इथपर्यंत मांडलेलं. अगदी हळूहळू हे गणित घेतलेलं आहे, कारण 4 ते 5 मार्काला विचारलं जाईल. हे गणित तसं महत्वाचं आहे. इथं बघा 3x वर्ग वजा 11x वजा 70 बरोबर 0. याचे भाग कसे पडले? 70 त्रिक 210 आले. 210चे अवयव कसे पडले? 21 10. चिन्ह इथलं वजा इथं, याच्या विरुद्ध प्लस, म्हणजेच 3x वर्ग हे 11x निघून जाणार ना इथले. वजा 21x अधिक 10x वजा 70 बरोबर 0. या दोन्हीमध्ये कॉमन, या दोन्हीमध्ये कॉमन. दोन्हीमध्ये कॉमन 3च्या पाड्यात 21 आहेत का बाळांनो? 3 7 21, म्हणून हे 3 घेतले. या दोन्हीतला x घेतला. तिथं 3x बाहेर गेले, फक्त x राहिला. 3 7 21 7 अधिक 10 इथं राहिले x. 10 7 70 वजा 7 बरोबर 0. या दोन्हीपैकी एक कंस x वजा 7, याचा एक कंस तयार करायचा. 3x अधिक 10 बरोबर 0. म्हणून x वजा 7 बरोबर 0 किंवा काय येणार आहे? 3x अधिक 10 बरोबर 0. म्हणून 3x बरोबर हे अधिक 10 इकडे गेल्यावर वजा 10, म्हणून x बरोबर वजा 10/3. हे शक्य आहे का? वजा 10/3 नाही. म्हणजे काय करायचं आपण इथं? नॉट. हे शक्य नाही. म्हणजेच x बरोबर किती? x बरोबर 7. हे योग्य आहे. मग आता काय काढायचं आपल्याला? सगळ्या लांबी काढायची आहे. ती b बरोबर 7. चौसेमी दिलं होतं, याचा अर्थ AB बरोबर x बरोबर 7 सेमी असं लिहावं लागणार. कारण चौसेमी असं हे पण लक्षात घ्यायचं. तिथं जर का चौ एकक दिला असतं तर इथं एकक लिहिलं असतं, आणि काहीच दिलं नसतं तर फक्त एकक लिहावंच लागलं असतं. आता काय काढायचंय आपल्याला? AM. AM किती आहे? x वजा 4. म्हणून x ची किंमत किती आली आपली? 7. 7 वजा 4, 7 मधून 4 गेले किती राहिलं? 3. म्हणजे AM किती आला? 3. म्हणून AM बरोबर किती आला? 3. त्यानंतर काय काढायचंय आपल्याला? BC. BC बरोबर x वजा 2. 7 वजा 2, 7 मधून 2 गेले किती उरलं? 5 बरोबर 5. म्हणून BC बरोबर किती येणार? 5. आता काय काढायचं राहिलेलं आहे? हे DC CD. काय करूया? इथलं पुसून घेऊया. आणि काय काढायचं? CD. CD बरोबर किंमत 2x अधिक 1, म्हणजे 2 गुणिले 7 अधिक 1, 7 दुनी 14 अधिक 1 किती आलं? 15. CD बरोबर किंमत किती आली? 15. सगळ्याच्या ठिकाणी काय राहिले आपण लिहायचं? सेमी. इथं पण काय लिहिलं पाहिजे? BC बरोबर 5 सेमी. CD बरोबर 15 सेमी. असं जेव्हा लिहू तेव्हा आपल्याला जितक्या मार्काचं गणित दिलेलं आहे, 4 मार्काचं दिलेलं असू दे, 5 मार्काचं हे विचारलं जाऊ दे, A to Z अगदी परफेक्ट 1% सगळी मार्क मिळणार आहेत. आहे ना सोपं? फक्त इथं सूत्र कुठलं वापरायचंय?
समलंब चौकोनाचं क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिले समांतर बाजूंची बेरीज गुणिले उंची. आणि त्यांनी जर ही हिंट दिली असेल, कारण पुस्तकामध्ये हिंट दिलेली आहे, चौकोने ABCD बरोबर 1/2 दिलेला आहे, समांतर बाजूंची बेरीज AB अधिक CD गुणिले AM एवढं जरी दिलं असलं तर त्याच्या खाली कॅल्क्युलेशन तुम्ही किंमत भरून सोडवू शकता. आता तुम्हाला प्रॉब्लेम कुठल्या गणिताचा होता? 7वं गणित काय आहे? 7वं गणित होतं एका नदीत, बरोबर का? एका नदीत बोटीने प्रवाहाविरुद्ध, समजावून सांगते, लक्ष द्या. आता 7वं गणित ते पण अतिशय महत्वाचं आहे, कारण ते पण गणित 4-5 मार्काला विचारलं जातं. एका नदीत बोटीने प्रवाहाविरुद्ध, मी तुम्हाला ते उदाहरण पण दिलेलं होतं की अतिशय म्हणजे वारा थोडा सुटलेला आहे आणि वाऱ्याच्या दिशेने तुम्ही सायकल चालवताय, म्हणजे तुमच्या पाठीमागून वारा येतोय, त्यामुळं वाऱ्याचा वेग आणि तुम्ही चालवणाऱ्या सायकलचा वेग हे काय होतील? अधिक प्लस होतील, एकमेकात मिळतील आणि तुम्ही झपाट्याने पुढे जाल. परंतु सायकलीवरून जात असताना तोंडावरून वारं येते म्हटल्यानंतर वाऱ्याचा वेग तुम्हाला विरोध करणार, बरोबर का? जाण्यासाठी तुम्हाला जास्त सायकल चालवण्यासाठी ताकद लावावी लागणार. तेच गणित आहे बाळांनो, बाकी काही नाही. बघा, एका नदीत बोटीने प्रवाहाविरुद्ध 36 किमी जाऊन, प्रवास कितीचा आहे? प्रवास 36 किलोमीटरचा आहे. 36 किलोमीटर प्रवास करायचा आहे. काय हे इथं एक प्रवाह आहे, हे बोटीनं जायचं आहे. या बोटीनं कुठं जायचं आहे? प्रवाह असा खाली वाहायला लागले. पुन्हा काय करायचंय? हाच प्रवाह आहे असाच, आणि बोटीनं कुठे यायचंय? इकडं वरती यायचं. प्रवाहाची दिशा कुठली आहे? हा प्रवाह याच दिशेने वाहतोय, हा प्रवाह या दिशेने वाहतोय, नदी त्या दिशेने वाहते. मग जेव्हा बोट प्रवाहाच्या दिशेने जाईल तेव्हा वाहणारं पाणी आणि बोट हे दोन्ही प्लस होतील. मग इथं काय सांगितलेलं आहे बघा, वेळ किती सांगितलेला आहे? वेळ 8 तास. वेळ सांगितलेला आहे 8 तास लागतील जाण्यासाठी आणि परत येण्यासाठी. बोटीचा संत पाण्यातील वेग दिलाय, हा बोटीचा वेग दिलाय, किती दिलाय? 12. बोटीचा वेग किती दिलेला आहे? 12. तर आपल्याला प्रवाहाचा वेग किती मानायचा आपण? x. प्रवाहाचा वेग काय मानला? x. तर ही बोट पुढे जात असताना हा प्रवाह त्याला काय करणार? मदत म्हणून बोटीचा वेग अधिक प्रवाहाचा वेग 12 अधिक x होईल. आणि जेव्हा ती बोट परत येईल म्हणजे विरुद्ध दिशेने येईल तेव्हा या बोटीचा वेग वजा याचा x आहे, तो विरोध करणारा पुढे जाण्यासाठी, म्हणून -x येईल. असं समीकरण तयार करायचं आहे. आणि सूत्र कसं वापरलेलं आहे आपल्याला? अंतर भागिले वेग. अंतर हे सूत्र आहे, अंतर किती अंतर जावं लागतं भागिले वेग बरोबर काय असतं? वेळ. हे सूत्र आहे. हे सूत्र विज्ञानमध्ये आहे, गणितामध्ये आहे, भूमितीमध्ये आहे. या सूत्राचा आपल्याला बऱ्याच वेळा उपयोग होतो. बघा, प्रवास किती किलोमीटरचा आहे? 36. म्हणजे अंतर किती? 36. वेग प्रवाहाच्या दिशेने कसं होणार? 12 अधिक x, बरोबर का? आणि प्रवाहाचे म्हणजे अट कशी तयार केली होती बघा. अट ह्या सूत्रातच भरलं होतं. अंतर किती आहे? 36, बरोबर का? मग प्रवाहाच्या दिशेने बोट जाताना वेग, प्रवाहाचा वेग काय मानलेला? x. बोटीचा वेग किती आहे? बोटीचा वेग त्यांनी दिलेला आहे 12 आहे. 12 किमी असं दिलेलं आहे ना.
बोटीचा वेग 12 किमी आणि प्रवाहाचा वेग 12 किमी पर तास असं घेऊया आपण. इथं पण पर तास. मग बघा या सूत्रात कसं भरलं जातं. अंतर किती जायचंय? 36. दिलेली अट. अंतर किती जायचंय? 36. जायचं आणि परत यायचं. आपण काय करतो, एखाद्या गावाला जातो आणि परत येतो, बरोबर का? असं अंतर 36 किलोमीटर आहे, जायचं आणि यायचं. मग दोन्ही प्लस होणार ना अंतर. तिथपर्यंत जाणं आणि येणं असं 36 किलोमीटर अंतर आहे. मग किती असेल? 18 जायचं किलोमीटर 18 आणि यायचं किलोमीटर 18 असू शकतं. वेग किती आहे? प्रवाहाच्या दिशेने वेग किती काढला आपण? 12 अधिक x. तिथे लिहिला नाही. प्रवाहाच्या दिशेने बोटीचा वेग किती येणार? 12 अधिक x. आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने, कारण ही विरुद्ध दिशा आहे ना, हे प्रवाहाच्या दिशेने चालले. विरुद्ध दिशेने बोटीचा वेग काय येणार? 12 वजा x. कळालं ना आता? मग काय होणार? अंतर किती आहे? 36. वेग किती आहे बोटीचा? प्रवाहाच्या दिशेने 12 अधिक x. कारण 12 ही काय त्यांनी दिलेलंच आहे आपल्याला. बोटीचा वेग प्रवाहाच्या वेगात मिसळणार, प्लस अंतर 36च आहे. विरुद्ध प्रवाहाच्या दिशेने 12 वजा x बरोबर किती तास लागतात? 8 तास. तयार केलं. तुम्हाला इथनं पुढं प्रॉब्लेम असेल, हे 36 न 12 वजा x ला गुणायला लागल तिरकस गुणाकार करताना बाळांनो. म्हणून हे गणित लय मोठं होईल. म्हणून हितलं 36 आणि हितलं 36 काय केलं मी? बाहेर काढलं. 36 बाहेर काढल्यानंतर इथं काय उरतो? एकच उरणार ना. 36 एके 36, एक उरला, बरोबर की नाही? मग इथं काय झाले? 12 अधिक x अधिक हा पण 36 बाहेर गेलाय, म्हणजे 1/12 वजा x बरोबर 8. इथपर्यंत कळालं असेल तुम्हाला. आता इथून पुढं बघा. मग पुढं काय केलं? हे इथं गुणाकारात आहे, 36 गुणाकारात आहे, म्हणून इथं भागाकारात आणलं. म्हणजे काय केलं बघा, 1/12 अधिक x ठेवलं, अधिक 1/12 वजा x ठेवलं, बरोबर हे 8. आणि इथं गुणाकारात आहे, इथं काय येणार? भागाकारात. असं आणलं. आता काय करायचं? तिरकस गुणाकार करायचं. हिला भाग जातोय ना. कितीनं भाग जातोय बघा? 4च्या पाड्यात आहेत ना. 4 एके 4, 4 दुनी 8, 4 नव्वे 36, बरोबर का? 4 दुनी 8 आणि 4 नव्वे 36. म्हणून आता इथं तिरकस गुणाकार करायचा. इथं 2/9 आले. येणं याला गुणायचं, येणं याला गुणायचं, म्हणजे इथं काय येणार? 12 वजा x अधिक हे इथं येणार 12 अधिक x. आता या दोन्हींचा गुणाकार होणार 12 अधिक x आणि 12 वजा x बरोबर किती राहिले? 2/9. मग आता बघा, इथं वजा x अधिक x गेले, इथं राहिले, कारण अधिक वजा किंमत 0 येते, माहिती आहे तुम्हाला. म्हणून 12 आणि 12 किती झाले? 24. आता हे कळालं नसलं तर इथलं 12 घेऊया, या कंसाला गुणूया 12 वजा x, हे अधिक x घेऊया आणि ह्याच कंसाला गुणूया 12 वजा x बरोबर 2/9. हे वरती काय आहे? 24 छेद 12 न 12ला गुणलं की किती येतात? 144. 12चा वर्ग 144 आहे. 12 न x ला गुणलं की काय येणार? वजा 12x. पुन्हा याला गुणलं की अधिक 12x. पुन्हा यानं याला गुणलं की वजा x वर्ग
बरोबर 2/9. काय होणार इथं? वजा 12x अधिक 12x निघून गेले, कारण त्यांची किंमत 0 झाली. इथं 24 आले. मग राहिले काय? 144 वजा x वर्ग बरोबर 2/9. पुन्हा आता काय करायचंय? पुन्हा आता आणि तिरकस गुणाकार करायचंय. कशाला कशाला गुणायचं? 2 याला गुणायचं आणि 24 गुणिले 9 बरोबर का तिरकस गुणाकार. आणि 2 गुणिले काय येणार? 144 वजा x वर्ग. 9 चौक 36, 6 चले 3, 9 दुनी 18, 19, 20 आणि 21 216, 4 दुनी 8. 144 गुणिले काय करायचंय आपल्याला? 2. 4 दुनी 8, 4 दुनी 8, बेके बे किती आले? 288. म्हणजे ह्यानं ह्याला गुणलं, ह्यानं याला गुणायचं. काय येणार? 2x वर्ग. आता समीकरण काय करून घेतलं पाहिजे? सरळ केलं पाहिजे. हे वजा आहे ना, इकडं आणूया. काय येणार? 2 अधिक 2x वर्ग. हे जर समीकरणच तयार करायचं असलं तर असं तयार करू शकतो. हे किती आहे? अधिक 216. हे इकडं आणूया, वजा 288 बरोबर काय करूया? 0. तुम्हाला कळत नाही म्हणून ह्या पद्धतीनं द्यायला लागले बाळांनो. मग हे 2x वर्ग. आता 288 मधून 216 काय करायचे? वजा. 288 वजा 216. 6, 7 आणि 8 2 उरले. इथं किती उरले? 7. 0. अधिक का वजा? वजा 72 बरोबर 0. आता या दोन्ही मध्ये कॉमन कोण निघते? तर 2. 2 न भाग जातोय ना याला. 2 कॉमन काढला तर कंसात काय राहिले? x वर्ग वजा 72 ला भागायचं. आता 72 ला किती न भागायचं? 2 न. बेके बे, बेत्रिक 6 आणि 1 उरला बेसक 12. किती आलं? 36 बरोबर 0. मग हे आता इथं गुणाकारात, इथं भागाकारात नेले पाहिजे. म्हणून x वर्ग वजा 36 बरोबर 0 भागिले 2. म्हणून 0 कोणत्याही संख्येने 0 ला भागलं तर उत्तर 0च. म्हणून x वर्ग वजा 36 बरोबर 0. बरोबर का? म्हणून हे कसे मांडायचे? एकदा अधिक आणि एकदा वजा. कारण ही कशी आली? a वर्ग वजा b वर्ग बरोबर 0. असं सूत्र हे आलं. कारण याच्या अगोदरचं जरा थोडंसं शॉर्टकट दिलेलं होतं बाळांनो. म्हणजे कसं होणार? x वजा 6. त्याचे अवयव कसे पडतात बघा? a वजा b आणि a अधिक b असं सूत्राचा अवयव पडतात. त्याप्रमाणे x वजा 6, x अधिक 6 बरोबर 0. म्हणून x वजा 6 बरोबर 0 किंवा काय होणार? x अधिक 6 बरोबर 0. म्हणून काय होणार इथं? x बरोबर x वजा 6 बरोबर 0 किंवा x अधिक 6 बरोबर 0. म्हणून x बरोबर वजा 6 तिकडे गेल्यानंतर अधिक 6 आणि x बरोबर अधिक 6 तिकडे गेल्यानंतर वजा 6. मग प्रवाहाचा वेग ऋण नसतो. प्रवाहाचा वेग ऋण नसतो. म्हणून संत पाण्यातील प्रवाहाचा वेग काढायला सांगितले ना आपल्याला. काय सांगितले? प्रवाहाचा, नदीच्या प्रवाहाचा वेग काढा. म्हणून नदीच्या प्रवाहाचा वेग, नदीच्या प्रवाहाचा वेग किती येईल? 6 किमी वेग बरोबर 6 किमी पर तास. तासाला नाव किती जाते? 6 किलोमीटर. कळालं ना? बघा, दोन्ही व्हिडिओ बघा. जे सोपं वाटेल ते गणित तुम्ही सोडा. थँक्यू बाळांनो. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा.